मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारोड आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला येतोय म्हणून आजही सकाळपासून काय दारू प्यायलेलं नाही. आणि दारू न प्यायलेलो असल्यामुळे आज माझं जीवन खरंच चांगलं चाललंय. चांगलं चाललंय म्हणजे काय चाललंय थोडक्यात सांगतो. मी पीत असताना मला ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ना, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनात झाल्या आहेत. आता आज या ठिकाणी आपल्याकडे 2-3 नवीन बांधव आहेत ना, तर मी तुम्हाला खरंच सांगतो की तुम्ही योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आलेले आहात. कारण मी पण असाच कधीतरी आलो होतो. मला दारू सोडायची प्रामाणिक इच्छा होती. मी 500 वेळा दारू सोडलेला माणूस आहे. याचाच अर्थ 499 वेळा प्यायलेला माणूस आहे. माझा प्रॉब्लेम दारू सोडणे हा नसून माझा प्रॉब्लेम ती परत चालू होते हा आहे. मी पण तुमच्यासारखा चांगल्या घरातला, चांगल्या आईबापांच्या पोटी जन्मलेला, व्यवस्थित शिकलेला, कामधंदा करून 4 पैसे मिळवणारा, मानाने जगायची इच्छा असलेला असा मुलगा होतो. परंतु एक दिवस अशीच सगळ्यांच्या आयुष्यात येते, तशी ती अक्काबाई माझ्या आयुष्यात आली आणि नंतर तीच मला म्हणली येत राहा. आणि मग मी रोज रोज दारू प्यायला लागलो आणि ती वाढत गेली. म्हणजे आता दारू कशी प्यायलो, कुठं प्यायलो, किती प्यायलो, कोणती प्यायलो ते मुर्दे. मला नको असताना सुद्धा मी दारू पित होतो, अशी माझी शेवटची अवस्था झाली होती. आणि आत्ता म्हणले तसं मला मेसेज मिळाला, मी इथं यायला लागलो. आज आपल्या इथं अजून एक वेलविशर बसलेले आहेत की जे बहुतेक त्यांच्या पाल्यासाठी, मुलासाठी, जावयासाठी, काय असेल ते चौकशीच्या अँगलनी इथं आलेले आहेत की बाबा इथं काय चालतं नेमकं आणि काय काय घडतं. इथं आल्यानंतर इतके सगळे बसलेत, इथं कुठेही दारूचा वास नाही आहे आणि तरी सगळे टाकळकर असल्यासारखे गप्पा मारत आहेत, सगळे बेवडे म्हणतात स्वतःला. असं काय आहे? तर मी त्यांना नक्की सांगतो की ही अशी संगत आहे भाऊ, की जिथं आल्यानंतर सगळे समवेदनावाली माणसं भेटतात. समवेदनावाली माणसं याचा अर्थ सगळ्यांनाच दारूनी मारलेलं आहे. मला कळतंय पण वळत होतं, अशी परिस्थिती झाली होती. मग त्यातनं हे लोक कसे बाहेर पडले हे ही मंडळी स्वतःबद्दल बोलून सांगतात. मी आता खूप वर्ष झाली, मला अजूनपर्यंत एकानेही सांगितलेलं नाही की तू दारू पिऊ नको. कारण तसं सांगायची इथं पद्धतच नाही. ज्याची त्याला अक्कल आहे, दारू किती वाईट आहे, नाही असलं काही इथं बोलत नाहीत बरं का. कारण इथं आलेला माणूस आहे ना, त्याला त्या गांजाने, चरसाने, दारूनी लोटत 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 आणलाय पार इथपर्यंत. आणि आता इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी मी जेव्हा मीटिंग ऐकली तेव्हा मी 6 क्वार्टर दारू प्यायचो. मी रोज दुपारी 3 ओढायचो आणि संध्याकाळी 3 ओढायचो. दुपारच्या 3 क्वार्टर ओढून आलो होतो मी. समोरचा काय बोलतोय ते ऐकू येत होतं, पण रजिस्टर होत नव्हतं, डोक्यामध्ये समजत नव्हतं. आणि माझ्या मनात पहिला विचार आला की मी चुकीच्या संगतीमध्ये आलो आहे, उद्यापासून यायचं नाही. कारण हे फारच म्हणजे थर्ड क्लास बेवडे आहेत नाही. हे असं कुठे असतं वे, हे इले दिवशी काय प्यायलो, बायको काय सोडून गेली, बापांनी काय घराबाहेर काढला, असं असतंय वे. माझ्या बापांनी नाही काढलं बाहेर कधी. माझी कुठं बायको सोडून गेली, काहीतरी काय बोलतात हे, मी नाही येणार उद्यापासून, असा विचार माझ्या मनात आला.
पण मीटिंग संपत असताना मात्र माझ्या मनात आलं की कुछ तो भी दम है. कारण हे सगळं जे बोलत होते ना ते स्वतःबद्दल बोलत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या तारखेला त्यांचं जीवन पूर्णपणे सावरलेलं होतं. म्हणजे सुरुवातीला मी आलो तेव्हा माझ्या आयुष्यात काय काय झालं नाही आहे याची यादी करत होतो मी. परंतु ॲट द सेम टाईम मीटिंग संपल्यावर माझ्या लक्षात आलं की एवढ्या गोष्टी जरी झाल्या नसल्या तरी ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. भले मी रस्त्यात पडलेलो नसेन, घरातच पडलेलो आहे. अनेक गोष्टी म्हणजे मी ना त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं होतं की साधर्म्य बघा. आणि मी नेमकी कंपॅरिझन करत होतो, नवीन बांधवासाठी सांगतोय मी. पण मी दुसऱ्या दिवशी का कोणास ठाऊक पण मला वाटलं परत यावंसं. आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी मी प्रश्न विचारला, कोणाला काही प्रश्न आहे का असं विचारतात तिथं मीटिंग संपल्यानंतर, आजही विचारतील बघा. तर मी हात वर केला आणि म्हटलं इथं पिऊन आलं तर चालतं का. कारण मी प्यायल्याशिवाय जगूच शकत नव्हतो. तर ते म्हणले हो चालतं. म्हटलं मग हे वेस्ट आहे. मग दुसऱ्या दिवसापासून मी पिऊन यायला लागलो. पण ना काही दिवस इथं पिऊन येत राहिल्यानंतर माझी आपोआपच मला लाज वाटायला लागली. आणि तोपर्यंत आहे ना हा सुनील असू दे, संजय असू दे, कोणी असू देत, योगेश असू देत, हे जरा ओळखीचे झाले होते माझ्या. आणि त्यांच्यातल्या कोणाच्याही तोंडाला वास नसायचा आणि माझ्या तोंडाला मात्र वास असायचा. मग एक दिवस मी यांच्यातल्या एकाला विश्वासात घेतलं आणि त्याला म्हटलं नाही राव जमत आहे अजून, तरी रोज पिऊन येतोय मी. तर त्यांनी सांगितलं अहो सोपं आहे, मीटिंग संपल्यानंतर प्या. म्हटलं हे चांगलं आहे. म्हणजे पिऊ नका असं काय कोणी सांगितलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी मीटिंग संपल्यावर प्यायची. म्हणून नेहमीप्रमाणे बायकोकडनं खोटं बोलून पैसे आणले होते, पण पिऊन आलो नव्हतो. आणि म्हणलं जमलं. आणि मग त्या दिवशी मात्र मी न पिता घरी गेलो. न प्यायलेल्या दारूचा आनंद काय असतो हे त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं. आणि तिथून माझं जीवन बदलायला सुरुवात झाली. म्हणजे या वेलविशर जे आलेले आहेत ना त्यांना मी सांगतो, माझी पण बहीण अशीच मला पहिल्यांदा घेऊन आली होती. बायको आणि बहीण, कधी बायको यायची कधी बहीण यायची. आणि ते मला असे भिंतीत घालून बसायचे, ते बाहेरच्या बाजूला बसायचे. कारण कोणाचं शेअरिंग झालं की मी लगेच करंगळी वर करायचो आणि आलोच म्हणायचो. नाही इतकं मी एका जागी बसू शकत नव्हतो असं मला म्हणायचंय. आणि माझ्या बहिणीला आणि बायकोला वाटायचं हे सगळे थांबले ठीक आहे, पण आमचं बेणं लय वेगळं आहे, ते नाही सुधारायचं. तर ते काय माहिती आहे का, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कळपात आला ना माणूस की मग दारू त्याची शिकार करू शकत नाही. असा मला स्वतःला 24.5 वर्षाचा अनुभव आहे. त्यातनं तुम्हीच जर तुमच्या मुलाला काहीतरी स्पेशल आहे असं समजत असाल तर ते काही समजू नका असं मी सांगू शकणार नाही. परंतु मग एवढा स्पेशल असेल तर तुम्ही घेऊन या त्याला, इथं बसवा. तुम्ही पण ऐका, इथं शेकडो नाही हजारो माणसं दारूपासनं लांब राहिलेली दिसतील तुम्हाला. आणि नुसती दारूपासनं लांब नाही राहत इथं. तर हे पुढचं हे जे बोलत होते ना इतका वेळ, देवाचं अस्तित्व, देव, ईश्वरी शक्ती वगैरे, तर ह्याचा आपोआप हळूहळू हळूहळू प्रत्यय यायला लागतो. याचा अर्थ इथं देव दिसतो असं नाही, परंतु देव ऐकू येतो हे नक्की आहे, 120% आहे. त्याचं कारण असं की तुम्ही
नवीन बांधवांना सांगतो, तुमच्या आयुष्यात कसलाही प्रश्न असू दे रे, तुम्ही तो प्रश्न घेऊन इथं येऊन बसा, मन व कान उघडे ठेवून ऐका, मोबाईल बंद ठेवून ऐका. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की इथं काही ना काही रेफरन्सनी का होईना पण नक्की मिळतं, असा माझा अनुभव आहे. माझी कायम तक्रार असायची, माझी बायको भंगारे, ती आयुष्यात सुधारणार नाही आणि मी आता तिला सोडून देणार आहे वगैरे वगैरे वगैरे. तर त्या दिवशी एक दिवस बोलता बोलता म्हणले, अरे ती आहे म्हणून टिकली आहे असं मला लक्षात आलं, असं तो सांगत होता. आणि लगेच मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो, आईला ही सोडून गेली तर नवीन तरी मिळेल का. म्हणजे त्या वडिलांनी घराबाहेर काढलं नाही याच्यात मला मोठेपणा वाटत होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं, वयाच्या 92व्या वर्षी त्यांनाच पलंगावरनं उठताना कोणतरी मानेखाली हात दिल्यावर उठून बसता यायचं, असा माणूस मला घराबाहेर कसा काढेल. म्हणजे बापाने घराबाहेर काढलं नाही ही काय फार क्रेडिटची गोष्ट आहे असं काही नाही आहे. ही अक्कल यायला मला मीटिंग करायला लागल्या. और अदरवाईज मला कायम असं वाटायचं, सगळे लोक माझ्यावर अन्याय करतायत, हा भंगार आहे, तो भंगार आहे, तो टिनपाट आहे, तो मच्छर आहे, आणि आपलं म्हणजे कसलं आहे. तर ते आपलं म्हणजे कसलं आहे ते इथं आल्यावर कळलं. थँक्यू.